रोहा शहरात सलग 2 दिवस मुसळधार पाऊस कोसळत असून बाजारपेठेला पावसामुळे जोरदार तडाखा बसलाय। बाजारपेठेतील दुकानांमध्ये पाणी शिरल्याने आडवा बाजारपेठेत पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे। ये हर साल का हम लोग को पानी आता है, ऐसा बारिश का में प्रॉब्लम होता है। ये बार मई में ही प्रॉब्लम चालू हो गया है। 4 महीने तक हम लोग को यही परिस्थिति से गुजरनी पड़ती है। इसके लिए प्लीज म्यूनसिपैलिटी से आह्वान है कि इसका कुछ भी तोड़ किया जाए। हम लोग को हर साल की तकलीफ है और हर साल हम लोग को इतना नुकसान होता है। लास्ट टाइम भी नुकसान हुआ था, लेकिन कुछ नुकसान भरपाई नहीं मिलती है। और ये साल भी अभी यही प्रॉब्लम है कि अभी हम लोग को बिजनेस करने के लिए कुछ बहुत सारे प्रॉब्लम का सामना करना पड़ता है। तो प्लीज हमारी म्यूनसिपैलिटी से आह्वान है कि इसके लिए कुछ न कुछ किया जाए। रोहा बाजारपेठेतील नुकसानीचे पंचनामे मुख्याधिकारी रोहा यांनी करून व्यापाऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता भारतीय जनता पार्टीचे यज्ञेश भांड यांनी केली आहे। कालच नगरपालिकेमार्फत इथे आज सकाळी नगरपालिकेमार्फत काल आजची जी परिस्थिती बघतोय आपण तेच परिस्थिती काल पण अशीच होती। नगरपालिकेने कारवाई केली असं आम्ही नाही म्हणत नाही। जवळपास त्यांनी 1.5 ट्रॅक्टरच्या ट्रॉली भरून कचरा काढलेला आहे, परंतु आज आपण बघतोय आज पुन्हा तीच अवस्था आहे। पाऊस जर का वाढला तर इथल्या काही रहिवाशांच्या घरामध्ये सुद्धा पाणी जाण्याची शक्यता आहे। तर माझा मुख्याधिकारी साहेब एडके साहेबांना विनंती आहे की आपण ह्या व्यापाऱ्यांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने बघावं। आज आपण बघतोय कोरोनामध्ये ऑलरेडी सगळ्यांची पेकेटं मोडलेली आहेत। कुठेतरी आमचा व्यापारी बांधव पुन्हा एकदा कुठेतरी उभारी घेतोय तोच पुन्हा ह्या अशा पद्धतीचं पाणी रोज संध्याकाळी येतंय, त्यांचं नुकसान होतंय। मागच्या वेळेला सुद्धा असाच पूर येऊन गेला, पंचनामे झाले, अद्याप व्यापाऱ्यांना कुठल्याही प्रकारचा मोबदला मिळालेला नाहीये। त्यांचं म्हणणं काहीतरी वेगळंच आहे, तो विषय वेगळाच आहे। तोपर्यंत भाजपकडला आम्ही तो हाताळू, परंतु ही जर का परिस्थिती अशी पुन्हा जर का अशा पद्धतीचा पाऊस, शेवटी निसर्ग आहे, सांगून येत नसतो पाऊस। हे जर का रात्री 2-3च्या दरम्यान जर का हा पाऊस आला तर आणि व्यापाऱ्यांचं अशा पद्धतीचं तेव्हा व्यापारी कुठून येणार आणि स्वतःच्या मालाची बचत कशी करणार। तर माझं रोहा नगरपालिका मुख्याधिकारी साहेबांना विनंती आहे की ह्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्या। काल सुद्धा ही परिस्थिती झाली, आज सुद्धा त्याच्यापेक्षा भयानक परिस्थिती आली, उद्या याच्यापेक्षा अजून कसली आपण वाट पाहतोय। तर माझी विनंती आहे प्रत्यक्ष येऊन गांभीर्याने घ्यावं आणि ज्यांच्या दुकानात आज पाणी गेलंय त्यांचे पंचनामे होऊन त्यांचं नुकसान भरपाई त्यांना त्वरित मिळावी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।